नमस्कार मंडळी, कसे आहात तुम्ही सर्व? आय होप तुम्ही सर्व मज्जेत असणार. तर आज आपण बनवणार आहोत झुणका भाकरी, म्हणजेच वांग्याचं भरीत आणि ज्वारीची भाकरी. तर यासाठी लागणारे साहित्य आपले वांगे, हिरवी मिरची, कांदा, शेंगदाणे, लसूण आणि कोथिंबीर. तर आपल्याला सर्वात पहिले वांग्यांना असे टोचके मारून सुरींचे आपल्याला भाजायला ठेवायचे आहेत गॅसवर, किंवा तुम्ही चुलीवरही भाजू शकता. तर आमच्याकडे चूल वगैरे असं काही नाही आहे, त्याच्यामुळे आम्हाला गॅसवरती सर्व असं करून घ्यावं लागतं. आता आपल्याला असे वांग्यांना टोचके मारून आपल्याला असं भाजायला ठेवायचं आहे. यांना खूप वेळ लागतो भाजायला, त्यामुळे आपल्याला मीडियम फ्लेमवरती छानपैकी भाजून घ्यायचे, जोपर्यंत पूर्ण ते काळसर होत नाही तोपर्यंत. दाखवल्याप्रमाणे कमीत कमी आपल्याला 10 ते 15 मिनटं तरी लागतात हे असे वांगे भाजून घ्यायला. आणि चुलीमध्ये कसं पटकन होते. हा एक आपला झाला रेडी. त्याच्यानंतर आपल्याला शेंगदाणे भाजून त्याची सालपट वगैरे काढून मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला टाकून त्यामध्ये हिरव्या मिरच्या, लसूण याची आपल्याला अशी एक चटणी तयार करून घ्यायची. नंतर आपल्याला भाजलेली वांगी ही साईडला घेऊन थोडे थंड झाले की अशी आपल्याला ती पील करून घ्यायची व्यवस्थित हळूहळू. थंड झाल्यावरच करा, कारण गरम गरम लगेच होणार नाही. त्यांना छानपैकी व्यवस्थित सगळी त्याची स्किन वगैरे सगळी काढून घ्या दाखवल्याप्रमाणे. आणि प्लीज ज्यांनी माझ्या पेजला फॉलो केलं नाही आहे त्यांनी प्लीज नक्की फॉलो करा, लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. त्याच्यानंतर आपल्याला भरपूर असा कांदा घ्यायचा आहे, भरपूर कोथिंबीर घ्यायची आहे. कांदा हा आपल्याला खूप लागतो वांग्याचं भरीत करताना दाखवल्याप्रमाणे. त्याच्यानंतर हे सगळं आपलं रेडी. आता आपल्याला कढईमध्ये तेल टाकून छान गरम झाल्यावरती आपल्याला त्यात कढीपत्ता टाकायचा आहे. कढीपत्ता टाकल्यानंतर आपल्याला लगेचच जिरं टाकायचं आहे. नंतर आपला कांदा जो आपण कापलेला होता तो आपल्याला छान परतून घ्यायचा आहे. गरम गरम तेलात टाकल्यावर ते छान परतून घ्यायचं आहे आपल्याला, थोडंसं गोल्डन ब्राऊन होईपर्यंत. नंतर आपण जी शेंगदाण्याची चटणी केली होती ती सुद्धा आपल्याला त्यात ॲड करायची आहे. आणि छान हळूहळू मीडियम नाहीतर स्लो फ्लेमवरती त्याला परतून घ्या दाखवल्याप्रमाणे. नंतर जो आपला वांग्याचा जो पल्प होता तो छान हाताने मॅश करून घ्या व्यवस्थित असा मॅश करून झाल्यावर तो आपल्याला आपल्या कांदा जो परतवला आहे, चटणी परतवली त्यामध्ये ॲड करा. जसं दाखवलं आहे तसंच. त्याच्या अगोदर आपल्याला थोडीशी हळद आणि चवीनुसार मीठ टाकायचं आणि थोडंसं झाकण ठेवून आपल्याला ते वाफवून घ्यायचं, जेणेकरून आपली जी कांदे आणि जी चटणी होती ती शिजायला हवी. आणि छानपैकी कांदा शिजलेला आहे. त्याच्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये हा पल्प ॲड करून घ्यायचा आहे. पल्प ॲड केल्यानंतर छान सगळं व्यवस्थित एकजीव करून घ्या, परतून घ्या व्यवस्थित. आणि वांग्याचं भरीत लाल मसाल्यात सुद्धा करतात, पण हिरव्या मिरचीची चव एकदम उत्तम लागते. नंतर आपल्याला झाकण ठेवून वाफवून घ्यायचे बारीक गॅसवरती. छानपैकी वाफेमध्ये स्लो फ्लेमवरती शिजवून घ्या. आणि आपला वांग्याचं एकदम छानपैकी शिजलेलं आहे. नंतर आपण भरपूर अशी कोथिंबीर कापली होती ती वरतून गार्निश करून घ्या. आणि प्लीज कांदा आपल्याला भरपूर घ्यायचा आहे, कोथिंबीरसुद्धा. आपलं वांग्याचं भरीत एकदम व्यवस्थित रेडी. आता आपण करायला घेऊया ज्वारीची भाकरी. तुम्हाला चपाती किंवा तांदळाची भाकर याबरोबर हवं असेल तर तुम्ही तेही करू शकता, पण ज्वारीची भाकरी खायला एकदम पौष्टिक असते, उत्तम असते आणि पचायला सुद्धा हलकी असते. आणि वांग्याच्या भरीतसोबत ज्वारीची भाकरी खूप छान लागते. खरपूस अशी भाजून घ्या व्यवस्थित. बऱ्याच ठिकाणी वेगवेगळ्या बनवण्याच्या पद्धती वेगवेगळ्या असतात. प्रत्येक क्षेत्रात वांग्याचं भरीत किंवा झुणका भाकरी ही वेगवेगळ्या पद्धतीने बनवली जाते. कोणी लाल मसाला बनवतो तर कोणी हिरव्या मिरचीत बनवतो. पण मी आजपर्यंत बघितलं आमच्याकडे हिरव्या मिरचीतच करतात आणि इतकं छान लागते, टेस्टी, खूपच सुंदर लागते. अशी भाकरी बनवतो खूपच छान. अशी भाकरी अशी खरपूस भाजलेली पाहिजे मस्तपैकी, खूप छान लागते टेस्टी आणि एकदम हेल्दी. आपल्या भाकरी मस्त छानपैकी टम्म फुगून रेडी झाल्या. आणि एकही भाकर अशी बिना फुगायची नसतील. खूप छान झाल्या त्या भाकरी. आणि आता आपण घेऊ डिश रेडी करायला. आपला वांग्याचं भरीत, आपल्या भाकरी आणि कांदा मस्तपैकी हाताने ठेचून घ्या. तो आपल्या डिशमध्ये ॲड झाला. त्यानंतर आपला लिंबू ॲड झाला आणि ही झाली आपली झुणका भाकरी रेडी. नक्की ट्राय करा. थँक्यू. बाय. टेक केअर.